आईस्क्रीम तर तुम्ही बऱ्याच प्रकारचे खाल्ले असतील, परंतु कधी टरबुजाचा आईस्क्रीम खाल्लेला आहे का? ही टरबुजाची आईस्क्रीम कँडी बनवायला फक्त 3च पदार्थ लागतील आणि झटपट बनून तयार होईल. लहानांपासून मोठे सर्वच जण खूप आवडीने खातील. त्यासाठी एका टरबुजाला एकदम सेंटरमधून कट करायचं. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचा एक राऊंड स्लाइस कट करायचं, ज्याची थिकनेस थोडीशी जास्त असली पाहिजे. थोडा जाड असेल तर आईस्क्रीम कँडीचं सुद्धा थिकनेस थोडीशी जास्त असेल. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेंटरमधून आपलं टरबूज बाजूला कट करून घ्यायचं. त्या टरबुजाच्या कडा बिलकुलही फेकून नाही द्यायच्या, कारण आपण कँडी त्याच्यातच फ्रीज करणार आहोत. नंतर टरबुजाचे छानपैकी काप करून घ्यायचे आणि लक्ष करायचं की बिया आपण त्याच्यातून पूर्णपणे काढून टाकायच्या. नंतर एका क्लीन रॅप पेपरवर आपण जे टरबुजाचं रिंग होतं ते ठेवून त्याला रॅप करून घ्यायचं. क्लीन रॅप पेपरमुळे लिकेज होणार नाही आणि आपण आपली आईस्क्रीम कँडी व्यवस्थित सेट करू शकतो. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आईस्क्रीम स्टिक साईडला लावून घ्यायच्या. एका मिक्सी जारमध्ये सर्व आपण टरबुजाचे काप काढून घ्यायचे, ज्याच्या बिया आधीच काढलेल्या असाव्यात. त्यामध्ये एक मोठा चमचा आपण मिल्क पावडर ॲड करायची. मिल्क पावडरमुळे कँडीचं टेक्स्चर आणि टेस्ट दोन्ही पण खूप छान होते. त्यामुळे मिल्क पावडर बिलकुलही स्किप करू नका. आणि सोबतच आपण स्वीटनेससाठी कंडेन्स मिल्क ॲड करायचं. ह्या ठिकाणी तुम्ही साखर वापरली तरीही चालतं, पण कंडेन्स्ड मिल्कचा एक कन्सिस्टन्सी असते आणि फ्लेवर तो कँडीमध्ये खूप छान लागतो. तर 2 चमचे कंडेन्स मिल्क ॲड करून घ्यायचं आणि मिक्सरमधून त्याची छानपैकी अशी पेस्ट बनवून घ्यायची. क्लीन रॅप पेपर आपण व्यवस्थित कलिंगडाचा जो आपण कट केलेला भाग होता त्याला लावून घ्यायचं आणि सर्व बनवलेली पेस्ट त्याच्यामध्ये पोर करायची. क्लीन रॅप पेपरमुळे बिलकुलही आपलं बॅटर बाहेर जाणार नाही. लुकला आणखीन जास्त एन्हान्स करण्यासाठी वरच्या साईडनी थोडेसे चोको चिप्स ॲड केले होते. ऑप्शनल आहेत, टाकले तर चालतील, नाही टाकले तरीही चालतील. जर टाकले तर एकदम तुम्हाला त्याचा टरबुजासारखाच लुक येतो त्यासाठी. त्यानंतर 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं. मी 7 ते 8 तास फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवलं होतं, परंतु तरीसुद्धा थोडंसं बॅटर आईस्क्रीमचं बाहेर आलं होतं. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे आपण काप करून घ्यायचे आणि क्लीन रॅप पेपर व्यवस्थित आपण बाजूला काढून घ्यायचा. दिसतानाच दिसतंय की नाही एकदम वॉटरमेलॉन. ही आहे वॉटरमेलॉन आईस्क्रीम कँडी, जी आपण फक्त 3 इन्ग्रेडियंट्समध्ये विदाऊट गॅस ऑन करता झटपट बनवली आहे. तुम्ही ही रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडणार. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एन्जॉय.